नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे चिकन तंदुरी। तर पाहूया त्यासाठी काय लागले, साहित्याने कशी बनवली त्याचा संपूर्ण व्हिडिओ। चिकन तंदुरी बनवण्यासाठी मी ते पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर ह्याच्यात 2 ते 3 चमचे दही घातले। दही घातल्यानंतर ह्याच्यामध्ये तंदुरी चिकन मसाला 1 चमचा घातला। ही मिरी पावडर आहे, अर्धा चमचा मिरी पावडर, आलं, लसूण, पुदिना, हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली, ती 1 चमचा घातली। बेसन पीठ 1 चमचा, चवीनुसार मीठ घातलं। त्यानंतर याच्यामध्ये फूड कलर घातला, हा ऑप्शनल आहे, घालायचं तर घाला, नाही घातला तरी चालेल। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद। सर्व असं हाताने मिक्स करून घ्या। पाणी नाही घातलेलं, फक्त असंच मी दहीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे अर्ध्या तासासाठी मी असंच मुरत ठेवणार आहे। तर हे पहा, अर्ध्या तासानंतर चिकन आपलं आता छानपैकी इथे मुरलेलं आहे। मी तुम्हाला सांगितलं, मी फक्त हे पीस घेतलेला आहे, तुम्ही लेग पीस सुद्धा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने लेग पीसला सुद्धा तुम्ही हा मसाला लावू शकता। तर इथे गॅसवरती मी एक कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं, 1 चमचा बटर घातला। चमच्याने असं मिक्स करून घ्या तेल आणि बटर। त्यानंतर एक पीस असं कढईमध्ये ठेवून द्या। तर अशा पद्धतीने एक पीस मी कढईमध्ये हे चिकन ठेवलेलं आहे। सर्व पीस असे ठेवून झाल्यानंतर याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम बारीकच ठेवा। 10 मिनिटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया। 10 मिनिटानंतर आपलं पहा, एक साईड आता चिकन हे आपलं शॅलो फ्राय झालेलं आहे। सर्व चिकन आपण आता पलटी करून घेऊया। तर इथे सर्व चिकन हे पलटी करून झालेलं आहे। आता आपण परत झाकण ठेवूया आणि दुसरी साईड आपण परत भाजून घेऊया। आता 10 मिनिटं झालेले आहेत, आपण आपली दुसरी साईड भाजली का बघूया। तर आपली दुसरी साईड आता छान भाजून झालेली आहे आणि खमंग असा चिकन तंदुरीचा वास सुटलेला आहे। वा, मस्तच झालेला आहे चिकन तंदुरी। एक मी आता 5 मिनिटासाठी परत याच्यावरती झाकण ठेवते। तर इथे 5 मिनिटंही झालेले आहेत आणि फायनली चिकन तंदुरी आपला आता तयार आहे। मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते। तर सर्व चिकन भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। हा कोळसा आहे, हा मी आता गॅसवरती गरम करून घेत आहे। अशा पद्धतीने कोळसा गरम करून घेतला। एक छोटी वाटी घेतली आणि वाटीमध्ये कोळसा ठेवला, त्यामध्ये असं तेल टाकलं थोडं आणि झाकून ठेवलं, म्हणजे आपल्या तंदुरीला तो चुलीमध्ये भाजल्याला कसा वास येतो भट्टीमध्ये, तसा त्याचा हा वास येतो आपल्या चिकन तंदुरीला। त्यासाठी घरच्या घरी ही अशी ही ट्रिक वापरायची, म्हणजे आपलं तंदुरी जसं आपण बाहेर खातो ना तशी ही सेम चव लागते। तरी ते आपलं तयार झालेलं आहे चिकन तंदुरी। अलगद अशी वाटी मी चिमट्याने बाहेर काढलेली आहे। पहा, घरच्या घरी चिकन तंदुरी कढईमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे। तर इथे तयार झालेला आहे चिकन तंदुरी आणि एका आता डिशमध्ये मी सर्व करत आहे। तर कशी वाटली माझी तुम्हाला ही चिकन तंदुरी रेसिपी? ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की कळवा। तर इथे सर्व तंदुरी चिकन आता डिशमध्ये काढून झालेला आहे। ही चिकन तंदुरी तुम्ही पुदिना चटणीसोबत खाऊ शकता। मला हे चिकन तंदुरी टमॅटो सॉस बरोबर खायला आवडतं, म्हणून मी इथे सॉस घेतलेला आहे। तर माझ्या चॅनलवरती पुदिना चटणी कशी बनवायची आहे याची सुद्धा मी रेसिपी टाकलेली आहे, माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता। तर कशी वाटली माझी ही रेसिपी? लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच रेसिपी घेऊन।
तोपर्यंत बाय बाय.